माझे सगळे कंटेंट संपल्यामुळे मी अचानक साताऱ्याला जायचा निर्णय घेतला मामाच्या गावी. आणि इकडचे सगळे स्पॉट तुम्हाला आधीच्या व्लॉगमध्ये दाखवल्यामुळे आणि त्याचबरोबर उन्हाळ्यामुळे तिथले पाणी सुद्धा भरपूर आटलेले आहे, त्यामुळे मी थेट मामाच्या गावी जायचा निर्णय घेतला. आणि आज मी तुम्हाला इंग्रजांच्या काळातली एक गोष्ट दाखवणार आहे जी कधी तुम्ही पाहिली नसेल. तर याच नदीच्या किनारी आपण जाणार आहोत. हे आहे माझ्या मामाचं गाव. साताऱ्यापासून 5-10 मिनिटाच्या अंतरावर असलेले आरळे हे गाव. या गावात असलेले वडजाई देवीचे सुंदर असे मंदिर. आणि या गावात मी आलेलो आहे, त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर मी इथे घरात पोहोचल्यानंतर बाबा आणि आजी जेवायला बसले होते. मग त्यांनी मला जेवायला सांगितल्यानंतर मी सुद्धा जेवण करून पाणी पिलं आणि भावाला सांगितलं की आपण तिकडे जाऊया, तर तू माझ्या बरोबर ये. तर आम्ही निघालो. आणि हा आहे माझा भाऊ, याची मी ओळख करून देतो. याचं नाव आहे निरंजन, ज्याला तुम्ही आधीच्या व्लॉग मध्ये सुद्धा बघितलेला असेल. तर तो आणि मी निघालो आपल्या स्पॉटवर, जिथे मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट दाखवणार आहे. त्याचबरोबर ही आहे आमचा स्विमिंग पूल, जे मी तुम्हाला येताना परत दाखवेलच. तर आधी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी चाललोय या कारणासाठी, कारण की या इथे येऊन मला एक कॅम्पिंगचा व्हिडिओ बनवायचा आहे, जो माझा पूर्ण व्हिडिओ आणि मोठा व्हिडिओ यूट्यूबवर असणार आहे. ज्या व्हिडिओमध्ये आपण कॅम्पिंग तर करणारच आहोत, त्याचबरोबर फिशिंग सुद्धा करणार आहोत आणि कुकिंग सुद्धा करणार आहोत. तर तो खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ राहणार आहे. त्याआधी माझ्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आधीचे सुद्धा काही व्हिडिओज त्याच्यावर आहेत, तर तुम्ही ते सुद्धा पाहू शकता. तर आपण इथे स्पॉटवर पोहोचलेलो आहे. तर या पुलाखाली आपण जाणार आहोत आणि तिथली तुम्हाला मी काही माहिती सांगेलच. तर या पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे या पुलाच्या खालून कॅनोल वाहतो आणि कॅनोलच्या खालून नदी वाहते. वरून तर तुम्हाला ते नॉर्मलच दिसत असेल, पण मी तुम्हाला ते कसे ते दाखवतो. तर या ठिकाणी बघा, हा अशा पद्धतीने कॅनोल वाहतोय. आणि हे बांधकाम जे आहे ते इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांनी बनवून घेतलेले आहे. तर हा कॅनॉल वाहतोय या पुलाच्या आतून, आतल्या भागातून, आणि त्याच्या खालून नदी वाहते. आणि या नदीचं नाव आहे कृष्णा नदी. आणि हे अशा प्रकारचे चमत्कार इंग्रजांनी भरपूर ठिकाणी करून ठेवलेले आहेत, पण व्लॉग मध्ये आजपर्यंत कोणीही दाखवलेलं नाहीये, म्हणून मला ही माहिती तुमच्या बरोबर शेअर करावीशी वाटली. आणि जरी तुम्ही आधी कधी अशा प्रकारचा चमत्कार इंग्रजांनी केलेला पाहिला असेल, तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आपण याच पुलाखाली आता जाऊन पाहूया की इथे या नदीवर कोणकोणते मासे आपल्याला सापडतात आणि कॅम्पिंग साठी जागा व्यवस्थित आहे का, हे आपण आता नेक्स्ट पार्ट मध्ये नक्कीच पाहणार आहोत. त्यामुळे फॉलो करायला अजिबात विसरू नका.